नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर पदावर निवड झाल्यानंतर हिमगोरी अय्यर आडके यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. महापौर कार्यालयातच विधिवत पूजा करून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. आगामी सिंहस्थाचे यशस्वी आयोजन करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गोदावरी नदीची स्वच्छता करण्यासह शहराच्या विकास कामांना गती देणे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा मजबूत करणे आणि स्वच्छता पाणी पुरवठा करणे, रस्ते व आरोग्य सेवा नागरिकांना चांगल्या प्रकारे देणे, लॉजिस्टिक प्रकल्प पूर्ण करणे इत्यादी कामाची ग्वाही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की शहरातील विकासाचे विजन महापौर हिमगोरी अय्यर आडके यांनी मांडले. विशेषतः प्रशासकीय राजवटीत जी कामे खोळंबली आहेत त्यासह सिंहस्थाची कामे मार्गी लावू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लवकरच 100 दिवसाचा अजेंडा मांडला जाणार आहे. कुठल्या ठिकाणी कुठले दौरे करायचे याचे नियोजन केले जाणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असून आतापर्यंत किती कामे झाली, किती पूर्ण करायचे आहेत यासाठी वचनबद्ध कार्यक्रम आखला जाईल. मागील 4 वर्ष शहरात विकास कामे खोळंबल्याची भावना नाशिककरांसह लोकप्रतिनिधींची आहे. मात्र आता या कामांना गती दिली जाणार आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी रामायण बंगला या ठिकाणी देखील विधिवत पूजा वगैरे झाली. अनेक मान्यवरांनी यावेळेस महापौरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पुढील कामासाठी व नाशिकच्या विकासासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. नाशिक महानगरपालिकेचे नवनिर्चित नगरसेवक यांनी देखील यावेळेस रामायण बंगल्यावर भेट देऊन शुभेच्छा महापौरांना दिल्या. तसेच अधिकारी कर्मचारी देखील मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याकडे संपूर्ण देशाचे नाशिकचे लक्ष लागले आहे. सिंहस्थामध्ये भाविक मोठ्या संख्येने येणार असल्याने शहरात विविध विकास कामे केली जाणार आहेत. कोट्यावधी भाविक नाशिक शहरामध्ये येणार असून त्यांची संरक्षणाची व आरोग्याची जबाबदारी आपल्यावर आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. नागरिकांच्या व भाविकांच्या आरोग्याची व त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारे उपाययोजना केल्या जातील. IT पार्क तसेच लॉजिस्टिक पार्कसह इतर महत्त्वाचे प्रकल्प आहेत ते पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत. असे प्रकल्प मार्गी लावणार असल्याचे महापौर हिमगोरी आडके यांनी यावेळी सांगितले. नाशिक शहराच्या विकासासाठी एक चांगले महापौर व उपमहापौर नाशिक शहराला लागले असून आगामी सिंहस्थ कुंभमेळा हे महापौर व उपमहापौर, कर्मचारी, अधिकारी, आयुक्त यांच्या सहकार्याने यशस्वी करणार आहेत. हिमगोरी आडके यांच्या महापौरपदी वर्णी लागल्यानंतर नाशिककरांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. महिला वर्गांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आनंद यावेळी दिसून येत आहे. नाशिक जनमतसाठी चंद्रकांत धात्रक, महापौर बंगला, नाशिक येथून.